नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मराठी बोधकथेमध्ये तुमचे स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे छान छान गोष्टी. तर सुरुवात करूया आजच्या गोष्टीला. मराठी कथा लोभाचे फळ. हजारो वर्षापूर्वी जंगलातले वाघोबा सर्व शक्तिमान असून सुद्धा ते मांसभक्षक नव्हते. त्यांचा स्वभाव प्रेमळ, शांत व सुस्वभावी होता. गवत, पाला व कंदमुळे खाऊन तो राहत असे. त्या वाघाचा मित्रपरिवार मोठा होता. सर्व प्राणी त्यांच्या गोष्टी वेलाळ स्वभावामुळे नेहमी त्यांच्या भोवती असत. पण त्यामुळे एक कोल्हा मात्र त्यांच्यावर जळत असे. या वाघाला मी जंगलात अप्रिय कसा करू शकेन, असा विचार करीतच फिरत फिरत तो एका नदीकाठी आला. त्या नदीत काही पऱ्या पोहत होत्या. त्यावरून त्याला एक युक्ती सुचली. कोल्हा तसाच वाघोबाकडे गेला आणि वाघोबाला म्हणाला, वाघोबा वाघोबा, मी काल एक अलौकिक सौंदर्य पाहिले. वाघोबा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, असं होय? असं काय अलौकिक सौंदर्य तू पाहिलंस? त्यावर कोल्हा म्हणाला, काल रात्री मी फिरत फिरत तलावाच्या काठी गेलो होतो. तर तेथे अचानक अनेक पऱ्या आकाशातून आल्या आणि त्या पाण्यात उतरून स्नान करू लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे अंग सोन्यासारखे चमकत होते. वाघोबाने उत्सुकतेने विचारले, मग त्या फारच सुंदर दिसत असतील? त्यांचे समाधान करण्यासाठी कोल्हा म्हणाला, सुंदर? अरे नुसतं सुंदरच काय म्हणता, अद्भुत सौंदर्य म्हणा त्याला. त्यातील एका परीशी मी हळूच पुढे होऊन सलगी वाढवली आणि तिला विचारलं की त्या एवढ्या सौंदर्यवान कशा? तेव्हा ती म्हणाली, आमच्या पंखात एक मणी असतो, त्यामुळे आम्हाला असं अलौकिक सौंदर्य प्राप्त होतं. वाघाच्याही मनात तो मणी मिळवण्याची लालसा निर्माण झाली. त्या लालसेपोटी वाघोबा कोल्ह्याला म्हणाला, पण तो मणी मिळतो कोठे? त्या राहत असलेल्या स्वर्ग लोकात फक्त एकच मणी प्रत्येकाला मिळतो. कोल्होबा, माझ्यासाठी एक मणी कसेही करून तिच्याकडून मागून घे. ते शक्य नाही. कोल्होबा, काहीही करून तो मणी मला हवा आहे. तसं असेल तर एक उपाय आहे. सांग कोल्होबा, लवकर सांग. तो उपाय करायला मी तयार आहे. त्या पऱ्या स्नान करण्यास येतात तेव्हा त्यांच्यावर झडप घालून जबरदस्तीने तो मिळवणे. अशा प्रकारे त्यांचा संवाद चालू असतानाच ते दोघे चालत चालत त्या नदीकाठी आले आणि त्या सुंदर पऱ्यांची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात पऱ्या आल्या आणि वाघाने जराही विचार न करता त्यातील एका परीवर झडप घातली. नशिबाने ती परी त्या वाघाच्या तावडीत सापडली नाही. परंतु काय घडणार होते हे तिच्या लक्षात आले आणि ती रागानेच वाघाला म्हणाली, हे दुष्टा, यापुढे प्राणी जगात क्रूर प्राणी म्हणून तू प्रसिद्ध होशील. वाघाने क्षमायाचना केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि परी शाप मागे न घेता स्वर्गलोकात निघून गेली. तेव्हापासून जंगलातील वाघ आपल्या मित्रांना पारखा झाला आणि त्याची क्रूर वाघोबा म्हणून जंगलात प्रसिद्धी झाली. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.